मीना नदीच्या तीरावर वसलेले सुंदर आमचे गाव म्हणजेच रांजणी। 12ही महिने सुंदर आणि स्वच्छ निखळ पाणी असणारी ही आमची मीना नदी। कितीही कडक उन्हाळा असू दे पण कधीही न आटणारी ही आमची मीना नदी। स्वच्छतेचं आणि सुंदरतेचा वारसा लाभलेलं हे आमचं रांजणी गाव। 12ही महिने तुम्हाला इथे हिरवळ पाहायला मिळेल। आज होती वाकोबाची यात्रा। तर वाकोबाची यात्रा म्हणजे काय तर भैरवनाथाची यात्रा। तर वाकोबा हे नाव कसं पडलं आमच्या देवाला ह्याची स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल ना तर हा व्लॉग संपूर्ण बघा। नदीच्या वाकणावर देव थांबला आणि त्याच्यामुळेच देवाचं नाव वाकोबा असं पडलं। पण देवाचं खरं नाव भैरवनाथ असं आहे। तर आम्ही सगळेजण म्हणजे गावातले सर्वजण भैरवनाथ हा फार कमी शब्द यूज करतो आणि वाकोबा असंच शब्द आमच्या प्रत्येकाच्या तोंडात असतो। तर आमच्या वाकोबाच्या मंदिराची स्टोरी अशी आहे की देवाचा एक भक्त होता जो नेहमी देवाच्या वाऱ्या करायचा। पण काही काळानंतर तो थकतो आणि मग देवाला म्हणतो, देवा आता मला काही तुझ्या वाऱ्या करायला जमणार नाही। तर देव त्याला म्हणतो, ठीक आहे तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत तुझ्या गावाला येतो, पण तू पुढे चालत राहायचं आणि मी तुझ्या मागे येईन। पण ज्या ठिकाणी तू मागे बघशील ना त्यावेळेस मी तिथेच थांबेल, त्याच्यामुळे तू अजिबात मागे बघायचं नाही, तू फक्त पुढे चालत राहायचं। असं करता करताना देव त्या भक्तामागे येत होता। देव घोड्यावर असल्यामुळे ना त्या घोड्यांचा टप 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 असा आवाज येत होता पायांचा आणि तो आवाज ऐकत ऐकत तो भक्त पुढे चालत होता। आणि काही काळाने नदी येते म्हणजेच आमची मीना नदी। तर त्यावेळेस ना आवाज यायचा बंद होतो आणि त्यावेळेस नेमकं जो भक्त असतो तो मागे बघतो आणि देव तिथेच थांबतो आणि ते गाव म्हणजेच आमचं रांजणी गाव। देव जिथे थांबला ना ते ठिकाण होतं नदीचं वाकण आणि नदीच्या वाकणावर देव थांबला आणि ह्या आमच्या देवाचं नाव पडलं वाकोबा। भैरवनाथाची यात्रा म्हणजेच वाकोबाची यात्रा म्हणून आमचं गाव आणि आमचा देवसुद्धा प्रसिद्ध आहे। 7 दिवस चालणारे कीर्तन, देवाचा पालखी सोहळा, महाप्रसाद, खरंच ह्या सगळ्या गोष्टी ना पाहण्यासारख्या आहेत। 7 दिवसाचे कीर्तन झाले आणि त्याच्यानंतर आली वाकोबाची यात्रा। खरंच यात्रेला ना म्हणजे मनापासून आपण ज्यावेळेस देवासमोर हात जोडतो ना त्यावेळेस ना देवाची प्रचिती आपल्याला येते। चैत्र शुद्ध गुढीपाडव्याला ना कीर्तनाची सुरुवात होते आणि पुढील 7 दिवस ना कीर्तन असतं। तर यात्रा म्हणजे ना खरी म्हणजे कोणाची असते माहिती आहे का तर लहान मुलांची। आणि लहान मुलांना ना खेळणी वगैरे आम्ही घेतली आणि त्याच्यानंतर ना थोडासा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो घरी। तर हे आमचं गाव तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा।